वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यामधील जेवढे काही जिल्हा परिषदा आहेत त्या सर्व जिल्हा परिषदांची वर्ग 1 ते 8 साठीची पूर्ण आकडेवारी जी आहे ते आपल्या जवळ आहे आणि पूर्ण आकडेवारी आपण बघणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त जागा आहे, फक्त जिल्हा परिषदेच्या जागांची गोष्ट करतोय आणि विशेष म्हणजे सर्व मीडियमच्या, उर्दू मीडियमच्या, मराठी मीडियमच्या आणि इंग्लिश मीडियमच्या याच्यामध्ये जागा ज्या आहे यांचा समावेश आहे। नंतरच या जागांची आकडेवारी जी आहे तुम्हाला मी सांगणार आहे प्रत्येक जिल्ह्यामधली। आता एक अजून महत्त्वाची गोष्ट, या ज्या जागा आहेत या वर्ग 1 ते 8 साठी तर आहेतच, पण काही जिल्ह्यामध्ये या ज्या जागा आहेत त्यामध्ये 9वी 10वी 11वी आणि 12वी जागांचा सुद्धा समावेश आहे। काही अशा शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या सुद्धा, तिथे ज्या आहे काय म्हणतात त्याला 9वी 10वी आणि 11वी 12वीचे ज्या आहेत स्कूल आहेत आणि त्याच्यानुसार जे आहे तिथे भरती सुद्धा होणार आहे। तर मी तुम्हाला सगळ्या जागा सांगणार आहे, सगळी आकडेवारी सांगतोय। तर व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, तुम्हाला यापैकी कोणत्या जिल्ह्यांची निवड करायची ते तुम्ही ठरवू शकता, ठीक आहे। आणि या ज्या जाहिराती आहे या पवित्र पोर्टलवर लवकरच ज्या आहे अपलोड होणार आहेत। पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 15 जून आहे, पण तरीसुद्धा कदाचित मुदतवाढ मिळणार किंवा कदाचित मुदतवाढ मिळू शकते पूर्ण आस्थापनांच्या जाहिराती येण्यासाठी। आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की या तर जिल्हा परिषदेच्या जागा झाल्या, पण याच्या व्यतिरिक्त अजून मनपा नपाच्या जागा वेगळ्या, ठीक आहे। आणि सोबत खाजगीच्या जागा ज्या आहेत त्या सुद्धा वेगळ्या आहेत। खाजगीच्या जागा ज्या आहेत जास्त प्रमाणात येतील यावर्षी, कारण की न्यायालयानं सांगितलेलं आहे की पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन भरती करता येणार नाही, त्याच्यामुळे त्यांच्या जागा त्यांना पवित्र पोर्टलवर द्यावाच लागणार आहे, ठीक आहे। आता बघूया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे। आता मी इथं रँडम जिल्हे लिहिलेले आहे, त्याच्यापैकी 1-2 जिल्हे जे आहे मागे पुढे होऊ शकतात। तर तुम्ही मला सांगा की तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं किंवा नाही आलं, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नाव आलं किंवा नाही आलं, ठीक आहे। एखाद्या जिल्ह्याचं रिपीट झालं तर मला तेही सांगा। तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा जिल्हा जो आहे तो आहे रायगड। रायगडमधून व्हॅकन्सीज किती येऊ शकतात, तर रायगडमधून व्हॅकन्सीज येऊ शकतात, कोकण विभागामध्ये हा जिल्हा येतो, याच्यामध्ये जवळपास 971 व्हॅकन्सीज आहे रायगडमध्ये। नंतर आहे भंडारा। भंडारामध्ये व्हॅकन्सीज ज्या आहेत त्या जवळपास 850च्या आसपास व्हॅकन्सीज आहेत। नंतर गडचिरोली जिल्हा आहे, गडचिरोलीमध्ये जवळपास 1000च्या आसपास व्हॅकन्सीज यायला पाहिजे, पण 80% पदभरती आहे, त्याच्यामुळे यातल्या जागा ज्या आहेत कमी होऊन 700-750च्या आसपास जागा ज्या आहेत येऊ शकतात किंवा 800च्या आसपास जागा येऊ शकतात। नंतर आहे वर्धा। वर्ध्यामध्ये जागा थोड्या कमी आहे, वर्ध्यामध्ये 160च्या आसपास जागा आहे, तेवढ्या जागा पवित्र पोर्टलवर येतील। अकोल्यामध्ये सुद्धा जागांची संख्या थोडी कमी आहे, पण त्या जागा सुद्धा पवित्र पोर्टलवर येतील, 83 जागा आहे अकोल्यामध्ये। आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट, मॅथ सायन्स किंवा लँग्वेजच्या किंवा सोशल सायन्स या सगळ्या जागा मिळून आपण ही सगळी आकडेवारी सांगतोय, ठीक आहे। सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जिल्हा परिषदेच्या जागा ज्या आहेत सोशल सायन्सच्या सुद्धा येणार आहे, फक्त काही ठिकाणी जास्त येतील, काही ठिकाणी कमी येतील। आता एक महत्त्वाची गोष्ट, पुढचा जिल्हा जो आहे तो आहे यवतमाळ। यवतमाळमधून जवळपास 750 पदे येऊ शकतात, म्हणजे हा जो जिल्हा आहे तो चांगला आहे शिक्षक पद भरतीमध्ये निवड होण्यासाठी। नंतर आहे बुलढाणा जिल्हा, याच्यामध्ये जागांची आकडेवारी थोडी कमी प्रमाणात दिसते। किती जागा येतात तर जवळपास 150-200च्या आसपास जागा ज्या आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये मिळू शकतात। नंतर जळगाव जो आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये 300च्या आसपास ज्या आहेत व्हॅकन्सीज आहेत तेवढ्या व्हॅकन्सीज येऊ शकतात। नंतर आहे ठाणे। ठाणेमध्ये जवळपास 300-350 व्हॅकन्सीज ज्या आहेत ठाणेमधून येऊ शकतात। नंतर आहे मुंबई। मुंबईमधून व्हॅकन्सीज बऱ्यापैकी येतील, ते सुद्धा मराठी शाळा, नंतर इंग्लिश मिडियमसाठी आणि उर्दू मिडियमसाठी ते व्हॅकन्सी जवळपास 350-400 किंवा 450च्या आसपास या व्हॅकन्सीज आहेत। नंतर रत्नागिरीमध्ये सुद्धा चांगली प्रमाणात पदसंख्या रिक्त आहे, 80% नुसार 550 जागा ज्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यामधून येऊ शकतात। नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हाला आपण व्हिडिओद्वारे सुद्धा सांगितलं होतं आणि आता परत सांगतो, नाशिक जिल्ह्यामध्ये जागांची आकडेवारी एकदम छान आहे, तुम्ही या जिल्ह्याला निवडू शकता। या जिल्ह्यामध्ये आकडेवारी जवळपास 1095, ठीक आहे, एवढ्या जागा येऊ शकतात। नंतर नंदुरबार, आकडेवारी आहे 250+, नंदुरबार जिल्ह्यातून एवढ्या जागा येऊ शकतात। बीडमध्ये जे आहे व्हॅकन्सीज कमी आहे, किती जागा येतात ह्या बघावं लागेल, मोजकी आकडेवारी आहे, त्याच्यामुळे जे आहे आपण बीडच्या संदर्भात जे आहे सद्यस्थितीमध्ये जागा जेमतेम आहे 40-50 आसपास जागा येऊ शकतात बीडमधून। नंतर धाराशिव जे आहे त्याच्यामध्ये 150+ व्हॅकन्सीज आहेत। नंतर आहे धुळेमध्ये 300+ व्हॅकन्सीज आहेत, एवढ्या व्हॅकन्सीज पवित्र पोर्टलवर येऊ शकतात। परभणीमध्ये मॅथ सायन्सच्या उर्दू मिडियमच्या जागा आहेत, 50च्या आसपास ज्या आहेत जागेची आकडेवारी येईल। नंतर पालघर जिल्हा जो आहे तो पुढचा सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा पालघर, ज्याच्यामध्ये 700 व्हॅकन्सीज येऊ शकतात, तशा तर 1200 होत आहे, पण 700 व्हॅकन्सी या पवित्र पोर्टलवर येऊ शकतात। नंतर आहे जालनामध्ये व्हॅकन्सीज कमीच आहेत। मराठवाड्यातले जेवढे जिल्हे असतील तर मराठवाड्यांच्या जिल्ह्यामध्ये आकडेवारी जवळपास कमीच आहे, तर पदसंख्या थोडी कमी प्रमाणात येऊ शकते मराठवाड्यातून। तर जालन्यामध्ये 250 व्हॅकन्सीज आहेत। नंतर छत्रपती संभाजीनगरमधून मॅथ सायन्सच्या जागा येतील, उर्दूच्या येतील काही,
आणि लँग्वेजच्या येथील काही, बाकी मात्र वॅकन्सीज ज्या आहेत कमी आहेत. नंतर कोल्हापूरमधून जे आहे 1000 प्लस वॅकन्सीज येऊ शकतात. कोल्हापूरसुद्धा चांगला जिल्हा आहे पसंतीक्रम देण्यासाठी. नंतर आहे सिंधुदुर्ग, 1020च्या प्लस जागा ज्या आहेत सिंधुदुर्गमध्ये आहेत, त्यामधून जागा ज्या आहेत 80% पद भरतीनुसार जागा येतील. नंतर आहे नांदेड. नांदेडमध्ये आपण वॅकन्सीज बघितलेल्या आहे ऑलरेडी किती होत्या, तेवढ्या वॅकन्सीज येतील. मनपाच्यासुद्धा येतील आणि त्यानुसार तुम्हाला मी आकडेवारी नांदेडची सांगितलेली आहे. ठीक आहे. लातूरची जी आहे, लातूरला जवळपास 150 प्लस वॅकन्सीज लातूरमधून येतील, म्हणजे कमीच थोड्या प्रमाणामध्ये येतील. सांगलीमध्ये मराठी मीडियमच्या जागा येतील, उर्दू मीडियमच्या सुद्धा जागा येतील. 300च्या आसपास जागा येऊ शकतात सांगलीमधून. नंतर हिंगोली जे आहे ते हिंगोलीमधून 100च्या आसपास वॅकन्सीज येऊ शकतात, कारण की कमी जागा येतात यातून. साताऱ्यामध्ये 350 जागा आहेत, 350 प्लस. अमरावती जो आहे हा खूप महत्त्वाचा जिल्हा आहे, ज्याच्यामध्ये पेसा नॉन पेसाच्या जागा येतील. बाकीचे मी तुम्हाला ते पेसाचे जे जिल्हे सांगितले त्यामधून ज्या जागा येणार त्याच्या काही पेसाच्या काही नॉन पेसाच्या जागा असणार आहे. नॉन पेसाच्या जागेवर जे आहे बाकीच्या उमेदवारांचा जो आहे, बाकीच्या उमेदवारांना सुद्धा तिथे विचारात घेतलं जातं, त्याच्यामुळे त्या जागांचा फायदा बाकीच्या उमेदवारांना सुद्धा होतो. नंतर आहे अमरावतीमध्ये 700 प्लस वॅकन्सीज येऊ शकतात. नंतर आहे गोंदिया, गोंदियामधून 500 प्लस वॅकन्सीज येऊ शकतात. आणि नंतर आहे नागपूर, नागपूरमधून जवळपास 700 ते 750च्या आसपास जे आहे पदसंख्या येऊ शकते. आणि इथे सुद्धा जे आहे महत्त्वाची आकडेवारी आहे. तर या सगळ्या जिल्ह्यामधून तर तुम्हाला माहीत कळालं असेल आता कोणकोणते असे महत्त्वाचे जिल्हे आहे ज्याच्यामधून चांगल्या प्रमाणात वॅकन्सीज येऊ शकतात. यातले काही असे जिल्हे आहे ज्याच्यामधून चांगल्या प्रमाणामध्ये वॅकन्सीज येत आहेत आणि काही असे जिल्हे ज्याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये वॅकन्सीज येत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे वॅकन्सीज ज्या सांगितल्या मी तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला ही तर गोष्ट कळाली की कोणते पदं अतिरिक्त होत आहेत सोशल सायन्सची, कोणत्या पदांच्या जागा जास्त येणार आहे मॅथ सायन्स लँग्वेजच्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ही तर गोष्ट कळाली की कोणते पदं अतिरिक्त होत आहेत सोशल सायन्सची, कोणत्या पदांच्या जागा जास्त येणार आहे मॅथ सायन्स लँग्वेजच्या. ठीक आहे. किंवा 1 ते 5च्या ऑल सब्जेक्टच्या. ठीक आहे. या जागा जास्त येणार. कोणत्या जागा अजून जास्त येणार मराठी मीडियमच्या, उर्दू मीडियमच्या आणि इंग्लिश मीडियमच्या. हिंदी मीडियमच्या थोड्या कमी येणार आणि बाकीच्या मीडियमच्या थोड्या कमी येणार. तर अशा प्रकारे मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि यातून तुम्हाला पूर्ण चित्र क्लिअर झालं असेल आणि तुम्ही आता यातून काही जिल्हे सिलेक्ट करू शकता जे तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये निवडायचे आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. आय होप. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये ज्या जागा येणार आहेत प्रत्येक जिल्हा परिषदेच्या त्याच्यामध्ये आरक्षणसुद्धा असणार आहे. समांतर आरक्षणासाठी काही राखीव जागा ज्या असतात महिलांसाठी किंवा बाकीचे जे समांतर आरक्षणवाले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. हा जो व्हिडिओ या व्हिडिओला हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.